मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। जवळा गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंखे यांच्या अर्जाला जिल्हा सत्र न्यायालयाकडून केराची टोपली। सरपंच सज्जन मागाडे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जवळा हे गाव विकासाचं रोल मॉडेल मानलं जातं, परंतु गावातीलच राजकीय द्वेषातून काही वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांना गावाचा हा विकास बघवत नाही। अशाच लोकांनी गावातील एका मंदिराच्या कामाविरोधात पंढरपूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, परंतु पंढरपूर येथील सत्र न्यायालयानं जवळा गावच्या विकासाच्या आड येणाऱ्या भानुदास साळुंखे यांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली आहे। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वैफल्यग्रस्त भावनेतून विकासाच्या मार्गात अडफाटा घालण्याचा प्रयत्न केला जातोय, तरी गावचा सर्वांगीण विकास ते थांबवू शकणार नाहीत असंही यावेळी सरपंच मागाडे यांनी सांगितलंय। जवळा तालुका सांगोला गावातील अनेक विकास कामं सध्या प्रगतीपथावर आहेत। गावातील सर्व कामं शासकीय नियमांचं पालन करून नियमांप्रमाणे अंदाजपत्रक तयार करून आणि टेंडर प्रक्रिया राबवणंच होत आहे, परंतु ज्यांना आजवर स्थानिक राजकारणाच्या लढाईत कधीच गुलाल लागला नाही असं जळक्या प्रवृत्तीचे पिसाळलेले विघ्न संतोषी लोक गावच्या विकासाला अडफाटा घालण्याचं पाप करत आहेत। गावातील ताईबाईच्या मंदिराला सभामंडप करण्याची मागणी अनेक वर्षापासून गाव परिसरातील महिलांकडून होत होती, म्हणूनच या मंदिराच्या सभा मंडपासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र हे काम होऊ नये म्हणून काही मंडळी कुणाच्या तरी सांगण्यावरून न्यायालयात गेली आणि हे काम होऊ नये यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। जिल्हा सत्र न्यायालयानं ग्रामपंचायतीची बाजू न्यायाची आणि विकासाची असल्यानं न्यायालयानं अर्जदार भानुदास साळुंखे यांनी केलेला अर्ज नामंजूर करून अक्षरशः त्यांच्या अर्जाला जणू केराची टोपली दाखवली आहे। जवळा गावचा सध्या चौफेर विकास सुरू आहे। विकासाच्या बाबतीत हे गाव अगदी राज्याच्या नकाशावरही ओळखलं जातं। स्थानिक पातळीवर विकासाची ॲलर्जी आणि राजकारणाची कावीळ झालेल्या मंडळींना नेमका जवळा गावचा विकासच नको असल्याने कुठं काहीच हालचाल लागत नाही, म्हणून सध्या उठसूट प्रत्येक कामाविरोधात न्यायालयात तक्रार करण्याचा सपाटा काही मंडळींनी लावलाय। मात्र या प्रकरणात त्यांना न्यायालयानं विकासाच्या आड येणाऱ्या मंडळींना सनसनीत चपराक दिली असल्याचं यावेळी जवळा गावचे सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केलंय। स्टार्ट करा, चला। चालू करा। तुमच्या नावापासून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काय नेमका प्रकार घडला त्याबाबत आम्हाला माहिती द्या। आधी माहिती द्या। नमस्कार, मी सज्जन मागाडे, सरपंच ग्रामपंचायत जवळा। गेले अनेक वर्षापासून जवळे गावामध्ये चौफेर असा विकास होत असताना आमच्या नेत्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून माझ्यासारख्या बौद्ध समाजातील एका युवकाला सर्वसाधारण जागेवरचं सरपंचपद बहाल केलं आणि त्यांच्या आशीर्वादानं आणि बाबासाहेबांच्या कृपेनं आज जवळा गावचा सर्वांगीण विकास मी करीत आहे। आणि हा विकास करीत असताना आमच्याच गावातील एक ताईआईचं मंदिर होतं आणि ते मंदिर आम्ही त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता घेऊन एक सभागृह त्या ठिकाणी मंजूर केलं असताना गावातील काही विघ्न संतोषी माणसांनी त्याच्यावरती थांबवण्याचं काम केलं। ते कोर्टामध्ये गेले, परंतु कोर्टानेही त्यांची जागा त्यांना दाखवून देऊन भानुदास साळुंखे या व्यक्तीला, भानुदास साळुंखे हा व्यक्ती गरीब आहे, परंतु भानुदास साळुंखेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्याचं काम हे विघ्न संतोषी माणसं करत आहेत आणि त्यांना त्यांची जागा माननीय न्यायालय महोदयांनी दिलेली आहे आणि त्यांच्या अर्जाला त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे। हा चाललेला विकास काही जणांना बघवत नसल्या कारणाने अशी विघ्न संतोषी कामं हे करीत आहेत। यानंतरही काही प्रलंबित न्यायालयाची कामं आहेत तेही आमच्या बाजूनं निकाल लागतील हा माझा विश्वास आहे आणि गावचा विकास हा सर्वांगीण बाजूनं चौफेर असा मी करण्याचा प्रयत्न करीत आहे। मी सर्व गावकऱ्यांना विनंती करेन की अशा प्रकारचे जे कोणी विघ्न संतोषी माणसं या ठिकाणी प्रवृत्तीचे असतील त्यांना आम्ही ग्रामपंचायत आणि आम्ही सर्वजण त्यांची जागा दाखवू। आमच्यावरती विश्वास ठेवून आपण यापुढेही सर्वांचीही कामं केली जातील, कुणीही
आपल्या मनामध्ये किंतु बाळगू नये अशी मी सर्वांना विनंती करतो.